पुण्यातील हिंजवडीचं IT पार्क हे आता बेंगलोरला किंवा हैदराबादला शिफ्ट होणार आहे असं खुद्द अजित पवारांनी सगळ्यांना सांगितलं आणि ती अत्यंत दुःखाची बाब आहे आणि फार अभिमानाची बाब नाही असंही ते म्हणाले। खरं तर या IT पार्क महाराष्ट्रामध्ये चालू होण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात होता। ते अजित पवारांचे काका आहेत। हा वृक्ष जो लागला होता त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जगामध्ये हिंजवडीचं पुण्याचं नाव झालं होतं। महाराष्ट्राची उन्नती होण्यामध्ये त्याच्यातला काही भाग आहे। असं असतानाही त्याच्यामधल्या उणिवा काय आहेत ते समजून न घेता ते दूर न करता केवळ हे IT पार्क महाराष्ट्राबाहेर जाणार म्हणून गळे काढण्यामध्ये काही अर्थ नाहीये। हे IT पार्क उभं राहिलं ही अभिमानाची बाब होती। त्याची नंतर अशी वाताहत का झाली? या IT पार्कला महाराष्ट्र सोडावं असं का वाटतं? त्यांच्या काय काय उणिवा आहेत, तिथली गुंडगिरी, तिथले सार्वजनिक सुविधा वगैरे वगैरे गोष्टी या सुधारण्याची जबाबदारी शरद पवारांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये सत्तेत असलेल्या सगळ्यांची होती। ती न करता गळे काढायचे म्हणजे याचा अर्थ एक प्रकारे हे IT पार्क महाराष्ट्राबाहेर जायला संमती देणं असाच त्याचा अर्थ निघतो आणि फारशी काही महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्ट नाही। त्यामुळे त्या सगळ्या राजकारण्यांनी आपले मतभेद विसरून या IT पार्क नव्हे तर इतर इंडस्ट्रीज एकतर महाराष्ट्रात इंडस्ट्रीज येत नाहीत आणि आता अशा इंडस्ट्रीज बाहेर जाणं हे महाराष्ट्राला शोभा देणार नाही। त्यामुळे एकमेकावर दोषारोप करण्यापेक्षा कुणाचं काय झालं याचा विचार करण्यापेक्षा IT पार्क महाराष्ट्रात कसं राहील आणि सगळ्याच उद्योगांची कशी उन्नती होईल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।